नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय 0 आवर एबीपी माझावर. नेहमीप्रमाणे महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यापर्यंत आपण येतोय चांगल्या गेस्टसह, चांगल्या विश्लेषकांसह. आणि आजचा विषय आहे हिंदुत्व कुणाचं हिंदुत्व अधिक भगवं आहे. आणि याला कारण ठरलेलं आहे वक्फ विधेयक, जे आता लोकसभेत पारित झालेलंच आहे. सगळ्याच गोष्टी औपचारिकतेच्याच आहेत, कारण बहुमत एनडीएच्या बाजूने, भाजपच्या बाजूने आहे. पण मुद्दा असा आहे, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात मात्र याला एक वेगळाच दृष्टिकोन मिळालेला आहे, कोण मिळालेला आहे. कारण भाजपनं आणि शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेनं असं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जणू काही हे वक्फ विधेयक हे शिवसेनेच्या, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंदुत्वाची चाचणी आहे. आणि त्यात ते फेल झालेले आहेत. आणि त्यामुळे ते हिंदुत्ववादीच नाही आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं. बाकीच्या तर सोशल मीडियावरती तर वाटेल त्या टीका सुरू झालेल्या आहेत की आता फक्त नमाज पढायचंच बाकी राहिलेले वगैरे वगैरे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आणखी वेगळा मुद्दा मांडला की काल ज्या प्रमाणात हे वक्फ विधेयक इतकं मुसलमानांच्या फायद्याचं कसं आहे या सांगण्यामध्ये जितके भाजपचे नेते बोलत होते ते पाहता जिन्नाही लाजतील, मोहम्मद अली जिन्नाही लाजतील इतकं लांगुलचलन ते करत होते. आता यामुळे तुमचं की आमचं जास्त कडवं हिंदुत्व, जास्त भगवं हिंदुत्व कुणाचं, असा प्रश्न या पक्षाने उपस्थित केलेला आहे. वरवर पाहता असं वाटेल की या चर्चेला काय अर्थ आहे, पण चर्चेला यासाठी अर्थ आहे कारण आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या दृष्टीने आणि ठाकरेंचा जो हिंदुत्ववाद, आपला हिंदुत्व हे जास्त कडवट आहे भाजपपेक्षा, हा सांगण्याचा जो प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांच्यावरती हा जो आरोप होत होता त्याला उत्तर देणं त्यांना भाग पडलेलं आहे. म्हणून ही चर्चा. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा कालच्या लोकसभेतल्या चर्चेनंतर महाराष्ट्रामध्ये आज मग फडणवीस असतील, संजय राऊत असतील किंवा शिवसेना शिंदेच्या पक्षाचे नेते असतील, शिंदे असतील स्वतः, यांनी काय म्हटलेले आधी पाहूयात आणि चर्चेकडे वळूया. ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय. म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे. म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे, देशाचाही अपमान आहे. उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही. जे खासदार उद्धव ठाकरेचे निवडून दिले, लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल. आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही. कारण वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला. त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार, खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. मैं हिंदुत्व भी पढ़ा हूँ और सब कुछ पढ़ा हूँ, और आप अभी नए मुल्ला बन गए हो हिंदुत्व के. आप हमें मत सिखाइए, हमारा जन्म हिंदुत्व के काम के लिए हुआ है. हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं, लेकिन आपका भाषण, ये आपके सब देखकर मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो. ये त्यामुळे आपण, आणि ही सध्या राज्यसभेत ही चर्चा अजूनही सुरू आहे, त्यामुळे साधारणपणे शिवसेना आणि भाजपमध्ये मग भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा आली, हे एकमेकांच्या हिंदुत्वाच्या कडवट असण्याबद्दल, अधिकृत हिंदुत्व असल्याबद्दल, अधिक भगवं हिंदुत्ववादी असल्याबद्दल एकमेकांवर टीका करतात. आणि हा मुद्दा इतक्याच लवकर संपणारा नाही आहे, कारण एकमेकांसाठी कोण किती कडवट हिंदुत्ववादी आहे हे त्यांच्या मतपेढीसाठी, त्यांच्या जनमानसाचा जो त्यांचा बेस आहे, मतपेढीचा बेस असेल, सामाजिक बेस असेल, राजकीय बेस असेल, यासाठी ते गरजेचं आहे. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरकडे गेल्यानंतर आपल्याला दिसेल आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत. इम्तियाज जलील आहेत आपल्यासोबत, माजी खासदार आणि MIMचे नेते. म्हस्के आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे खासदार आणि नेते, त्यांचे स्वागत. नरेश म्हस्केंचं.
आणि त्याच्याशिवाय आपल्याला सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पदाधिकारी किशोर तिवारी. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा जो प्रश्न आपण लोकांना विचारला, म्हणजे तुम्हाला दर्शकांना प्रेक्षकांना विचारलेला आहे, तो पाहूयात. माझा पोल सेंटरला जाऊन आजचा प्रश्न कुठला आहे ज्याच्यावरती आम्हाला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पाहूयात आजचा प्रश्न. भाजपला मुस्लिमांचा मोहम्मद अली जिन्नांपेक्षा अधिक कळवळ आहे, या उद्धव ठाकरेंची टीका तुम्हाला पटते का? उद्धव ठाकरे असं म्हणाले की भाजपला मोहम्मद अली जिन्ना जे पाकिस्तानचे निर्माते होते त्यांच्यापेक्षा अधिक कळवळा भारतीय मुस्लिमांचा आहे. ही भूमिका आपल्याला पटते का? उद्धव ठाकरेंची टीका पटते का? आपण उत्तर देऊ शकता. आमच्या एक्स किंवा यूट्यूब असेल, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकता आणि मतही देऊ शकता. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि गेस्ट सेंटरला जाऊयात. मी भाऊ तोरसेकरांपासून सुरू करतो. भाऊ, विषय वक्फ नावाच्या वक्फ सुधारणा विधेयकाचा विषय आता पोचलेला आहे. कोणाचं हिंदुत्व किती भगवं, किती कडवट, तर या सगळ्या वादाकडे आणि सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. आपलं पहिलं विश्लेषण काय? तुमच्यापासून सुरुवात करतोय. एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व किती कडवट आहे हा विषय मला फार महत्त्वाचा वाटत नाही, कारण तो विषयच नाही. भाजपचं हिंदुत्व आहे तसं आहे हे साधारणतः 1988 नंतर भाजपने 87 नंतर 87 नंतर पार्ल्याची निवडणूक जेव्हा शिवसेनेने पोटनिवडणूक जिंकली, रमेश प्रभू जेव्हा निवडून आले, तेव्हा भाजपचा पाठिंबा हा शिवसेनेच्या विरोधात तुमचे कोण होते, प्राणलाल व्होरा जनता पक्षाचे, त्यांना होता आणि शिवसेनेला विरोध केला होता भाजपने. RSSने शिवसेनेला पाठिंबा दिला होता, कारण त्यावेळेला भाजप गांधीवादी समाजवादी अशी भूमिका घेत होता. आणि बाळासाहेबांचं मला वाटतं त्यानंतर मताचा अधिकार रद्द झाला, तो त्या पोटनिवडणुकीतल्या त्यांच्या भाषणामुळे झाला. आणि त्याच्यात बाळासाहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही. आता इथून बाळासाहेबांचं शिवसेनेचं हिंदुत्व सुरू होतं. बरं. आणि आता त्यांच्या सुपुत्रांनी ते कुठपर्यंत आणलंय की मला फक्त मुस्लिम मतांची गरज आहे इथपर्यंत. तेव्हा बदलला कोण हे प्रत्येकाने आपापल्या काय विवेकबुद्धीनुसार ठरवावं. कारण जे काय आधी तुम्ही उद्धव ठाकरेंची आणि भाषणं सांगता ऐकता संजय राऊतांची, ते माझ्या तर्कदृष्ट्या पलीकडे आहे, त्यामुळे मी त्याच्यात पडायलाच तयार नाही. बरं. ज्यांना पटत असेल, आवडत असेल त्यांनी ते ऐकावं, चिवडत बसावं, हरकत नाही. पण कडवं मुस्लिम काय ते हिंदुत्व कडवं का हा विषय चुकीचा आहे. इथे आपण किती कडवे मुस्लिम आहोत मतदानासाठी, मतं मिळवण्यासाठी, हे जर उद्धव ठाकरे सिद्ध करायला निघाले असतील आणि विषय वक्तचा आहे तो हिंदुत्वाचा असू शकत नाही, तो मुस्लिम कट्टरपणाचा आहे. बरं. की कोण अधिकाधिक फिदाईन होतो, तर त्या दृष्टीने राजकारण चालू आहे. भाऊ, नेमक्या तुमच्या दोन मुद्द्यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि तुमचं एकमत आहे. उद्धव ठाकरे हेच म्हणतात की वक्फ हा मुद्दा हिंदुत्वाचा कसा असू शकतो, आणि तो मुद्दा भाजपनं उपस्थित केलाय. शिंदे उपस्थित करतायत की वक्फ विधेयकाला विरोध करून शिवसेना ही कशी हिंदुत्वनिष्ठ नाही ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही पार्ले निवडणुकीपासूनचा संदर्भ घेतला, आपल्यालाही कल्पना आहे बाळासाहेबांनी एकेकाळी शिवसेना मुस्लिम लीग बरोबर सुद्धा गेली होती, लोकल निवडणूक होती पण गेली होती. आणि इतकंच नाही, नंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत दाखला दिला की BKC मध्ये जो सुन्नी इज्तेमा कार्यक्रम त्या काळी काय 95च्या सरकारच्या काळात झाला होता, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला परवानगी दिली होती, ज्याला आता भाजपने ती जागा दिली आहे बुलेट ट्रेनसाठी. त्यामुळे मुस्लिमांचा कळवळा आणायचा म्हटला तर तो बाळासाहेबांनी पण आणला होता, ज्याचा दाखला भाजप देते. आणि नाही म्हटलं तर भाजप स्वतःच म्हणते का मी मुसलमानांसाठी आणतोय. मग नेमका खरा हिंदुत्वात कोणाचा आणि कोण सेक्युलर बनतंय? भाऊ प्रसन्न बोला बोला, ऐकतोय मी तर्कदृष्टी असा शब्द वापरला. तर्कदृष्टी, तर तर्कदृष्टी याचा अर्थ तारतम्य बघायचं असतं. इज्तेमासाठी जी जमीन दिली ती मुस्लिमांना दिली असेल तर ती आज बुलेट ट्रेनला देता येणार नाही. बुलेट ट्रेनला जी जमीन दिली आहे ती जमीन सरकारची होती आणि ती रेल्वेसाठी देऊन टाकली. शिवाजी पार्क मैदान आहे, तिथे दर दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा गेली जवळजवळ अर्धशतक होतो. ती जमीन कायमची बाळासाहेबांना किंवा शिवसेनेला देऊन टाकली आहे का? तेव्हा हा प्रश्न जेव्हा उद्धव ठाकरे हा विषय जेव्हा उद्धव ठाकरे बोलले की जी जमीन इज्तेमासाठी दिली होती
ती जमीन परमनंटली मुस्लिमांना दिली आहे का? नसेल तर त्याचा बुलेट ट्रेनशी कशी काय तुलना होऊ शकते? बरं. पण ते तुम्ही करताय ती तुलना गैर लागू आहे असं जर एकही पत्रकार समोर बसलेला विचारत नसेल तर त्या गोष्टी चिवडत बसणं मला म्हणून आवडत नाही. तर्कदुष्ट किंवा तर्कविहीन गोष्टींवर मी सहसा बोलत नाही. बरं. आणि म्हणून मी म्हटलं की मला त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. याचं कारण त्या तर्कदुष्ट गोष्टी आहेत. म्हणजे जी जमीन तुम्ही आज उद्या रेल्वेने गेलात की रेल्वे तुम्हाला देऊन टाकली, उद्यापासून त्याच्यात दुसरे कोणी बसणार नाहीत का? बरं. आणि अख्खीच्या अख्खी रेल्वे गाडी ही कोणाला तरी एका लांबच्या प्रवासासाठी भाड्याने देणं यामध्ये फरक असतो. एक माणसाने तिकीट काढणं एका दिवसासाठी बरं. आणि महिन्याभरासाठी भाड्याने दिलेली बस किंवा ट्रेन यातला जो फरक असतो हे कुठेतरी विवेक असला पाहिजे ना, बोलणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्या. म्हणून मी त्या गोष्टीत पडायला तयार नाही. ठीक आहे भाऊ, तुम्ही आमच्यासोबत राहाच. मी तुमच्याकडे वेळोवेळी आणखी काही प्रश्न घेऊन येणार आहे, कारण अजूनही काही मुद्दे स्पष्ट करून घ्यायचे आहेत. मी आता किशोर तिवारींकडे जातो आणि त्यानंतर मी इम्तियाज जलील आणि नरेश म्हस्के पण थांबलेले, त्यांच्याकडे सुद्धा मला जायचं आहे. किशोर तिवारीची चर्चा तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा मुख्य मुद्दा असा येतोय की मुद्दा होता मुस्लिम वक्फ सुधारणा विधेयकाचा, पण पोचलेला लिटमस टेस्ट हिंदुत्व कुणाचं भगवं जास्त कडवट याचा, आणि त्याच्यावरती टार्गेट होता उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना, म्हणजे तुमची शिवसेना. काय म्हणाल यावर? प्रसन्न, तुला एबीपी न्यूजच्या ला जॉईन केल्याबद्दल शुभेच्छा. आणि भाऊ तोरसेकर यांच्यासोबत मी पहिल्यांदाच बोलतोय. आणि भाऊ तोरसेकर, तुम्ही युट्यूबवर चांगला इम्पॅक्ट ठेवता, मात्र एकतर्फी खूप होते तुमचं. एकतर्फी राहत जाऊ नका. भाजपला मुस्लिमाचा एवढा कळवळा कसा आला हा प्रश्न तर राहीलच ना. वरून मला एक सांगा, हा हिंदुत्वाचा प्रश्न कसा प्रसन्न? कारण जे वक्फ बोर्ड आहे हे वंचित मुसलमानांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये मग ग्रॅज्युअली पॉलिटिकल अपॉइंटमेंट झाल्या, भ्रष्टाचार झाला, सत्तेचा दुरुपयोग होतो, लँड ग्रॅबिंग झालं, असा आरोप आहे. आणि संशोधन बिल आला आहे. आम्ही विरोधात आहोत. आम्ही संशोधन बिलामध्ये सुधारणा सांगितल्या, 40 सुधारणा आमच्या विपक्षींनी दिल्या होत्या, त्या 40च्या 40 फेकून दिल्या. आणि मग काय करणार? तुम्ही विरोधकांना ऐकणारच नाही, तर मग आम्ही विरोध केला. आमच्या सुधारणा अजूनही तुम्ही घेऊन घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहो ना. मला एक सांगा, आमच्या नेत्यांनी जे जे मुद्दे मांडले आहेत ते खोडण्याची हिंमत का नाही? आज संजय राऊत म्हणाले की हा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. तुम्हाला मुंबईच्या चांगल्या चांगल्या जागा ज्या वक्फ बोर्डाकडे आहेत त्या हडपायच्या आहेत. अडाणी अंबानीला तुम्हाला द्यायचे आहे. आणि वादग्रस्त मुद्दे तर खूप आहेत, पण वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. आणि मला एक बोलायचं आहे, खोके सेना जी आहे, ज्याला आम्ही प्रेमाने गद्दार सेना म्हणतो. मी तुम्हाला फक्त मी तिवारीची एक विनंती करेन, तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये तुम्हाला एकमेकांना काय म्हणायचं आहे ते म्हणा. मग शिंदेनी तुम्हाला म्हणू, नाही तर तुम्ही त्यांना म्हणावं. चर्चेमध्ये, इथे टीव्हीच्या चर्चेमध्ये कृपा करून तुमचं गद्दार, त्यांचं उबाठा, मग तुमचं एसनशी वगैरे कृपा करून आणू नका, ते सगळं वैयक्तिक होईल. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही सांगा शिंदेची सेना म्हणा जी अधिकृत आहे. नाही, विश्वासघाती सेना म्हणू, विश्वासघातू सेना म्हणू. तुम्ही शिंदेची सेना म्हणा, नाहीतर शिवसेना म्हणा, पण कोणताही असा आरोप करू नका किंवा असा शब्द वापरू नका की मग नरेश म्हस्के त्यांचा शब्दकोश सगळा आणून बसवतील मग त्यांचं सुरू होईल, बस फक्त त्याच्यामध्ये चर्चा जाईल सगळी. एक मिनिट, सगळे शब्द परत घेतो प्लीज. आणि शिंदे गट असा शब्द वापरतो. ठीक आहे. शिंदे गटाकडून जे आमच्यावर आरोप आहे की हिंदुत्वाचं प्रमाणपत्र ते द्यायला निघाले आहे. आम्हाला भाजपचं किंवा या फुटीर सेनेचं हिंदुत्वाचं प्रमाणपत्र नको. कारण वक्फ बोर्डच्या याच्यावर आम्ही आमच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचना या सरकारने केराच्या टोपलीत टाकल्या. त्याचा विरोध करून आम्ही या सरकारचा विरोध. मला बेसिक मुद्दा लक्षात आला. चर्चा पुढे घेऊन जायची आहे मला, आणि मला पुन्हा इम्तियाज जलील यांच्याकडे पण जायचंय, कारण त्यांना फार वेळ नंतर देता येणार नाही आणि कालही होते आमच्याकडे. नरेश म्हस्केंकडे मी येतोय. नरेश म्हस्केजी, तुम्ही तिवारींना काय उत्तर द्यायचं ते द्याच, पण मला एक समजून घ्यायचंय, वक्फ विधेयकाचा मुद्दा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या हिंदुत्वावरती येऊन कसा काय ठेपला? मला अजून ते गणित नाही लक्षात येते.
मी पहिल्यांदा तिवारी जे आता काही म्हणत होते, तिवारीची आपल्याला ज्या 15-20 दिवसापूर्वी काहीतरी हकालपट्टी वगैरे केली होती उद्धव ठाकरे गटातून, पुन्हा घेतलं का? तुम्हाला पावन केलं वाटतं आज एवढं कौतुकाने बोलताय. नाही मला नाही पण नाही मी तुमची पक्षाचा हक्कलपट्टी नेता अशी आहे. बातमी आलेली, हक्कलपट्टी नाही का? अरे तुम्ही नाही, ते तिवारी नाही आहेत चुकीची का? बातमी. नाही, कधी चुकीची पण तुमची बातमी. हक्कलपट्टी झाली होती ना आता. अरे तुम्ही अरे माझ्या माझा बरोबर हक्क आपण एकत्र होतो तेव्हा तुम्ही टीका करत होतात उद्धव ठाकरेंवर. पुन्हा घेतलं का? पुन्हा पावन केलं तुम्हाला. असो ठीक आहे, तो विषय आपण बाजूला ठेवूया. प्रसन्न हे प्रसन्नजी, व्यक्तिगत काय नाहीये. म्हणजे प्रसन्न हे त्या व्यक्तिगत तिवारीच्या बोलण्यामध्ये मी पुन्हा एकदा मस्केजी मी त्यांनाही मगाशी मस्केजी मी तुमच्या समोर त्यांना विनंती केली, आता तुम्हाला सांगतो कशाला व्यक्तिगत मध्ये नाही जाऊ नाही नका ना, नाही, ते पक्षाबद्दल म्हणाले फक्त म्हणून बोला. मी त्यांना म्हणालो की त्यांची हकलपट्टी झाली होती. अहो, पण तो संदर्भ मी आता वाईट नाहीये, नाही ते बोललो. अधिकृतरित्या मी वाईट आता नाही समोर बोललो, आहे त्यांची ते. हकलपट्टी केली होती उद्धव ठाकरेंनी. ते आमचं ते प्रेम बोलले आहे. म्हणून मी तुम्ही बोललो. कशाला ठीक आहे, पोटात- मस्केजी आपण मुद्द्याच्या बघा, पलीकडे नको जायला आज- प्लीज, मी आज- विनंती करतो, कृपा करून कृपया. हा हो हा बघा, आज जे उद्धव ठाकरे यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे यामध्ये त्यांनी आज युटर्न घेतलेला आहे. बरं. काल वक्फ अमेंडमेंट बिलाला जो यांनी विरोध केला त्यानंतर सोशल मीडिया असेल, एकंदर महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालं, बरं, त्यांच्यावरती टीका होऊ लागली. आणि त्यानंतर आजचा जो काही युटर्न आहे की भाजप मुस्लिम प्रेम, जिनांसारखं प्रेम, हिंदुत्व वगैरे हा विषय तुम्ही गेल्या आठवड्यापासून आपण जर संजय राऊत आणि यांची जर स्टेटमेंट आपण ऐकली रोज सकाळी जो भुंगा वाजतो त्याच्यामध्ये की हे बघा, हे व्यक्तिगत मुस्लिम आणि हिंदू दंगा करायचा आहे, मुस्लिमांच्या विरोधात हे वक्फ अमेंडमेंट बिल आहे. वैयक्तिक नाहीये, मी त्यांचं स्टेटमेंट सांगतोय तुम्हाला. त्यांच्या स्टेटमेंटवर बोलतोय, त्यांच्या वक्तव्यांवर बोलतोय. संजय राऊत वैयक्तिक बोलत नाहीये. ठीक आहे. गेले आठवड्याभर ज्या पद्धतीने मीडियामध्ये संजय राऊतजी बोलतायत, बरं, त्याचबरोबर त्या वक्फ सुधारणा बिल याची जी काही स्टँडिंग कमिटी होती त्या स्टँडिंग कमिटीमधून महाराष्ट्रातून मी नरेश मस्के त्या ठिकाणी त्याचा मेंबर होतो. त्या स्थायी समितीमध्ये आमच्याकडे ते बिल आलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही अमेंडमेंट केल्या आणि त्यानंतर ते काल संसदेत आलं. महाराष्ट्रातून मी आणि मेधा कुलकर्णी असे आम्ही 2 खासदार त्या कमिटीमध्ये होतो. जवळजवळ 40 मिटिंग्स आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या. अनेक हजारो आम्ही लोकांशी चर्चा केली, साक्षीदार म्हणून त्यांची तपासणी केली, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थेशी बोललो आणि त्यानंतर या बिलामध्ये जे काही सुधारणा करून ते आज माझी स्वतःची एक अमेंडमेंट सुद्धा त्याच्यामध्ये एक मला अभिमान वाटतो की माझी स्वतःची अमेंडमेंट त्या बिलामध्ये आलेली आहे. विषय असा आहे की लोक आता टीका करतायत. जय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती हा वक्फ कायदाच रद्द व्हायला पाहिजे, की जो कायदा आपल्या घटनेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाहीये, तो कायदा इम्प्लिमेंट तुम्ही जो करताय, जो कायदा जिनासारख्या माणसांनी, आज जिनाची तुलना ते करतायत, पण जिनासारख्या माणसांनी ज्यांनी भारताची फाळणी केली त्या माणसांनी भारतामध्ये लागू करण्याकरता जे काही प्रायव्हेट मेंबर बिल आणलं आणि त्यातून जो लागू झाला, अशा बिल रद्द व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. परंतु काल सभागृहामध्ये ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अरविंद सावंतांनी जे काही भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये अरविंद सावंत हेच का ते अरविंद सावंत की हे शिवसेनेचे खासदार म्हणून लावतात, का समाजवादी पक्षाचे खासदार आहेत, का MIMचे खासदार आहेत, अशा पद्धतीने म्हणजे ओएसी जे आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने भाषण नाही केलं, पण अशा पद्धतीने जे भाषण केलं. मी तो मुद्दा घेऊन मस्केजी येतो, कारण अशाच प्रकारे किरण रिजिजूंच्या भाषणाबद्दल सुद्धा आज उद्धव ठाकरेंनी तीच टीका केली. युटर्न त्यांनी घेतलेला, युटर्न घेतलेला. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मी इम्तियाज जलील यांच्याकडे जातो. इम्तियाज जलीलची विषय सुरू झाला होता वक्फ सुधारणापासून, ज्याच्यावरती आपण चर्चा सुद्धा घेतलेली आहे. आता असं ठरतंय की वक्फच्या बाजूने आहेत, सुधारणा कायद्याच्या बाजूने आहेत ते हिंदुत्वप्रेमी राष्ट्रवादी, पण जे विरोधात असतील ते देशद्रोही आणि हिंदुत्व विरोधी. तुम्ही याचा विचार केला होता की आता ही चर्चा या दृष्टीने म्हणजे वैचारिक फाळणीकडे जाईल, हा एकदम हिंदुत्ववाद विरोधी, नॅशनलिझम विरुद्ध देशद्रोही?
नाही, सर्वप्रथम प्रसन्न, आपण ह्या लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. मस्के साहेब असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचे. बाबर संपला होता, औरंगजेबचा विषय संपला, आता जिन्हावर आपण आलेले आहे. हे मधलं कंटिन्युअसली चालणारा हे सब्जेक्ट आहे. दुर्दैवाने मला असं हे वाटतं की हे लोक जे आज हिंदुत्वाची बात करत आहे, हिंदुत्वाच्या मोठा मोठा गप्पा मारत आहे, खऱ्या अर्थानं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व काय होतं हे कळलंच नाही. त्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो असेल, त्यांच्या भाषणाची सुरुवात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हात घालून ते आपल्या भाषणाची सुरुवात करतं. पण त्यांना माहित आहे का की छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने का मुस्लिम द्वेष होता त्यांच्यामध्ये, मुस्लिम विरोधी होते ते. मग ज्या छत्रपती शिवाजींना मानणारे हे लोक आहे, अशा प्रकारे एका बिलच्या बाबतीत तुम्ही हिंदू मुस्लिम करायला सुरुवात करतं. आता त्यांनी अनेकांच्या भाषणाच्या, शिवसेनेचे जे खासदार होते त्यांच्या भाषणाच्या बाबतीत ते बोलले. आता म्हस्के साहेब आपले जे नेते आहे, श्रीकांत शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा आहे, तो खासदार तुम्ही मागे बसले होते, त्यांची 16 मिनिटाची स्पीच मध्ये लास्टच्या 1 मिनिटामध्ये त्यांनीही एक अशार शेर शायरी असतं ना, ते उर्दू मध्ये जे आपण बोलतो शेर शायरी, शेरो शायरी, त्याच्यामध्ये त्यांनी एक शेर म्हटलं. मला माहित नाही आपल्याला कळालं की नाही कळालं, पण ते शेर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. देश की उन्नति के लिए नई उमंग के साथ चलना होगा. देश की उन्नति के लिए नई उमंग के साथ चलना होगा. नए वक्त के साथ मुसलमानों अब आगे बढ़ना होगा. तुम्ही पण वाह करत होते. हे नए एक लाइन जे आहे ना, थोडासा एक एक शब्दावर विचार करा तुम्ही. नए वक्त के साथ मुसलमानों आगे बढ़ना होगा. हे कोण बोलत आहे? श्रीकांत शिंदे. त्यांचे वडील काही दिवसापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन होता, अशा ओरडत होते, औरंगजेबला जमिनीतून काढून टाका आणि फोडून टाका. त्या कब्र 400 वर्षापूर्वीचा तुम्ही काढले होते. आता पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स आपल्याला हिंदुत्ववादी दाखवायचे आहे, तर तुमचे नेता असं म्हणतं की नाही, अपने को आगे नए उमंग के साथ चलना होगा. असं दरअसल काय आहे का प्रसन्न, की यांच्यासाठी नाही का काही सब्जेक्ट जे आहे ना, त्यांना असं वाटतं की आपण हिंदुत्ववादी चेहरा घेऊन गेलं तरीही लोक आपल्या सोबत राहणार आहे. तसं नाही आहे. मस्के साहेब, हात जोडून विनंती करतो, या राज्याची एक संस्कृती आहे. कृपा करून भारतीय जनता पार्टीच्या एजेंड्याप्रमाणे आपण महाराष्ट्राची संस्कृतीला काळीमा फासू नये. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये 98% सेक्युलर लोक आहे, त्यांना काही देणं घेणं नाही आहे. बिल आहे, त्याच्या बिल मध्ये तुम्ही हे तो हिंदू मुस्लिम करायला सुरुवात करतो. काय आहे त्याच्यामध्ये? वक्फ बोर्डाची जमीन काय तुमची जमीन आहे का? वक्फ बोर्डाची जमीन मुसलमानांची प्रॉपर्टी होती. त्याच्यामध्ये अनेक, मी पण बोलतो की त्याच्यामध्ये काही त्रुटी होते, त्याच्यामध्ये काही बदलाव आणण्याची आवश्यकता होती. पण भारतीय जनता पार्टीला काय झालेलं आहे, एक अधिवेशन कोणत्या मुद्द्यावर चालतो, तर ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर चालतो. दुसरा मुद्दा कोणता असता की बीफ खायचं का नाही बीफ खायचं. तिसरा मुद्दा, या देशामध्ये मुस्लिम मुली जे आहे ते बुरखा हिजाब घालणार का नाही घालणार. आता वक्फ बोर्डाचा मुद्दा त्यांनी आणलेला आहे. पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये बहुतेक मुस्लिम कब्रस्तानमध्ये खड्डा खोदताना इतकं खड्डा खोदायचं का, इतकं खड्डा खोदायचं, याच्यावर बिल आणा आणि याच्यावर ही चर्चा करा. तुम्हाला शेतकऱ्यांची देणं घेणं नाही आहे. तुम्हाला काहीही महिलांना आश्वासन दिले होते ना, 2100 रुपये देणार आहे करके. इलेक्शन पुरता वादा होता आपला, संपला. आता इलेक्शन संपला की पुन्हा मुस्लिम 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 करून आता आपला 5 वर्ष. मी इम्तियाजी तुमचे प्रश्न घेऊन इतरांकडे जातो. मला पुन्हा भाऊ तोरसेकरांकडे पण जायचंय. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर मला भाऊ तोरसेकरांकडे हा प्रश्न घेऊन जायचा आहे की उद्धव ठाकरेंनी आज एक महत्वाचा एक परस्पर विरोध दाखवून दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर का भाजपचं शिवसेना आणि इंडिया आघाडीनं या वक्फ विधेयक सुधारणा विधेयकाला विरोध केल्यामुळे जर का ते हिंदुत्व विरोधी ठरत असतील, तर मग मुसलमानांसाठी हे वक्फ किती चांगलं आहे, त्याच्याने मुसलमानांचं कसं कल्याण होणार आहे, याचे पाढे वाचून दाखवणारा भाजप स्वतः मुस्लिम धार्जिणा ठरत नाही का? हा जो विरोधाभास उद्धव ठाकरे दाखवून देत आहेत, त्याबद्दल मला भाऊ तोरसेकरांना विचारायचे. भाजप शिवसेना म्हणजे इंडिया अलायन्स मधली शिवसेना शिंदेची आणि इंडिया आघाडी त्याच्यातली शिवसेना यांच्यामध्ये हिंदुत्वावरनं वाद पेटलेला आणि मुद्दा ठरलेला वक्फ सुधारणा विधेयक
आणि त्यावरनं आता कुणाचं हिंदुत्व अधिक भगवं किंवा कडवं हा विषय चाललेला आहे. भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत. आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. भाऊ, माझा मागासचा प्रश्न सांगितलाय तो फक्त पुनरावृत्ती करतो, कारण ब्रेक नंतर काही प्रेक्षक आले असतील तर त्यांच्यासाठी. आपला प्रश्न असा होता भाऊ की उद्धव ठाकरेंनी आज एक विरोधाभास दाखवून दिला की ज्या कारणांसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेची सेना त्यांना हिंदुत्व सोडून दिलंय म्हणून म्हणतायत, कारण आम्ही वक्फच्या या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं, त्याच न्यायाने मग संसदेमध्ये वक्फचे फायदे मुसलमानांना किती आहेत याचे पाढे वाचून दाखवणारे रिजिजू किंवा अन्य मंत्री असतील, हे मुस्लिम लांगुल चालन करत नाही आहेत का? या विरोधाभासाकडे आपण कसं बघता भाऊ? हा, मगाच्या ह्याच्यात एक प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं, माझ्या लक्षात आलं नाही. हो, की हा विषय वक्फचा असताना हिंदुत्वाकडे कसा आला, तर तुम्हाला आठवत असेल खरं तर तुम्हीच या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं की ज्यावेळेला वक्फचं विधेयक संसदेमध्ये सादर झालं त्यावेळेला शिवसेनेचे म्हणजे उबाठा शिवसेनेचे खासदार हे सभागृहातून निघून गेले होते आणि त्यानंतर मातोश्रीवर मोर्चा आला होता, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना काही मुस्लिमांच्या गर्दीने जुलूस आला, त्यांनी गद्दार गद्दार म्हटलेलं होतं. तर हा संदर्भ लक्षात घेतला तर वक्फ हा विषय हा हिंदुत्वाचा किंवा मुस्लिमांचा याची सुरुवात तिथून झालेली आहे. बरं. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांनी असं म्हटल्यानंतर किंवा आणखीन कोणी म्हटल्यानंतर भाजपने आपण आणलेलं विधेयक हे मुसलमानांच्या विरुद्ध आहे असा जर गेली 5-6 महिने प्रचार चालू आहे, तर ते मुसलमानांच्या फायद्याचं आहे हे त्यांनी सांगितलं. की लांगुल चालन कसं होतंय मला कळत नाही. म्हणजे जी काय माझी बुद्धी आहे पत्रकार म्हणून 50 वर्षाची, त्याच्यात मला आम्ही करतोय तो कायदा मुस्लिमांशी संबंधित आहे आणि मुस्लिमांच्याही हिताचा आहे असं सांगणं, याला लांगुल चालन म्हणायचं असेल तर आता मध्ये ज्या जाहिराती वाजवल्यात त्या सुद्धा लांगुल चालनच होतं की हो. बरं. तर आपण शब्द जे मला आक्षेप सगळा मी चर्चेत यायचा बंद झालो तो एवढ्यासाठी झालो की आपण शब्द जे बोलतो ते आपल्याला तरी कळतात का असं अनेकदा बोललं जातं. आणि म्हणून हे विधेयक आणलं तर ते जनहिताचं कसं आहे हे सरकारने सांगायचं नाही, तर हे मुस्लिमांना छळण्यासाठी आणलंय असं सांगावं अपेक्षा आहे का तुमची? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बरं. की याला जर तुम्ही लांगुल चालन म्हणणार असाल की वक्फ कायदा हा मुस्लिमांच्या आणि गरीब मुस्लिमांच्या हिताचा कायदा म्हणून बनवला गेला, जेव्हा केव्हा बनवला गेला तेव्हा, तर त्यामध्ये सुधारणा करून हा आता बदल जो होतोय तो अधिक मुस्लिमांसाठी लाभदायक आहे, प्रामुख्याने गरीब मुस्लिमांसाठी लाभदायक आहे. बरोबर. हे सांगणं हे लांगुल चालन होतं, हे माझ्या तर्काच्या पलीकडे. आणि म्हणून ते हे सगळ्या डिबेटपासून मी दूर एवढ्यासाठी राहतो की माझ्याकडे जी काय थोडी तर्कबुद्धी उरली आहे तिला पण गंज चढू नये म्हणून मी पॅनेलच्या चर्चेत किंवा टीव्हीच्या चर्चेत येत नाही. पण मुद्दा तुम्ही विचारला त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही मला एक उत्तर द्या की हे विधेयक हे मुस्लिमांच्या हिताचं नाही असं भाजपने का सांगायला पाहिजे. बरं. मी भाऊ आता याचं उत्तर खरं तर मी देणं चुकीचं ठरेल, कारण मी याच्यात पार्टी नाही आहे डिबेटमध्ये, मी फक्त अँकर आहे, त्यामुळे मर्यादा शक्यतो पाळायचा प्रयत्न करतो, कधी कधी ओलांडतो. पण तरी सुद्धा तुमच्या म्हणण्याला मी प्रतिप्रश्नाने तुम्हाला प्रतिपक्षाला प्रतिप्रश्न देतो मी तुमच्या. जर का याच न्यायाने की या विधेयकाचे काय काय फायदे आहेत हे सरकार म्हणून भाजप जसं सांगू शकतं आणि त्यामुळे तो मुस्लिम लांगुल चालन करत नाहीये हे जसं तुम्ही सांगता आणि ते बरोबर आहे, त्याच न्यायाने त्यातले काही मुद्दे पटत नसतील, मग ते काही का मुद्दे असेनात, त्यामुळे त्या विधेयकाला विरोध केला म्हणून शिवसेना हिंदुत्व विरोधी तरी कशी ठरते? मग तुमच्याच लॉजिकने तुम्ही मगाशी म्हणाला तर्क आपण मांडला पाहिजे, त्याच तर्काने हा मुद्दा जास्तीत जास्त एखाद्या विधेयकाच्या कायदेशीर बाबींच्या बाबतीतली सहमती किंवा विरोध एवढा पुरता उरतो, हिंदुत्वाचा ठरत नाही. म्हणून तर तो प्रश्न आहे भाऊ. बरोबर बोललात. नाही, ते पब्लिक स्टेटमेंट एक लक्षात ठेवा, डिबेट आणि पब्लिक स्टेटमेंट यामध्ये फरक येतो. बरोबर. एक लक्षात ठेवा की तुमचे कोण अमित शहा असतील किंवा रिजिजू यांनी तुम्ही हा पाठिंबा विरोध करताय म्हणून तुम्ही हिंदुत्वाच्या विरुद्धात असं अमित शहा म्हटल्याचं मी तरी ऐकलेलं, तुम्ही ऐकलं असेल तर मला जरूर क्लिप पाठवा. हा रस्त्यावरचा कोणीतरी बोलला, त्याला पक्षाची अधिकृत भूमिका ठरवायची असेल तर मग पक्ष चालवणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे भाजपची अधिकृत भूमिका काय आहे, पब्लिक डिबेटमध्ये आपण येतो तेव्हा सगळे जुने नवे रेफरन्स काढले जातात. बरोबर. पण ते पब्लिक पक्षाची पॉलिसी म्हणून असतं.
आणि इथे ज्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही जिन्नांना लाजवलं, आता आजच्या राजकारणामध्ये कोणाकडे नेमकी लाज आहे ही एकदा कुठच्या तरी फॉरेन्सिक लॅब मध्ये आणून प्रत्येकाला सर्टिफिकेट द्या. सहमत आहे कोणाला तुमच्याशी किती भाऊ. लाज उरली. सहमत आहे तुमच्याशी 100% तेव्हा सहमत. मुद्दा असा आहे की नाही मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणता, म्हणून मी तुम्हाला संदर्भ सगळ्यात दिला की वक्फ नुसतं मांडलं होतं, ते कोणाच्या बाजूने कोणाच्या विरुद्ध आहे नाही, त्याच्यावर पहिला मोर्चा कोणी आणला? बरं मातोश्रीवर पहिल्यांदा इतिहासात मोर्चा आणला गेला. बरं. आणि मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटलं गेलं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा या विधेयकाला विरोध करायला उभं राहतात तेव्हा मग यू टर्न हा शब्दाला अर्थ प्राप्त होतो. बरं बरं. नसेल तर उद्धव ठाकरेंनी त्याच पत्रकार परिषदेत सांगायला पाहिजे होतं की बाबा आम्ही त्यावेळेला सभात्याकडून बाहेर का गेलो होतो, ज्यावेळेला हे विधेयक मांडलं गेलं आणि नंतर जेपीसीकडे पाठवलं. बरं, मी भाऊ विचारतो हा प्रश्न. उद्धव ठाकरे चकार तिवारींकडे गेल्यानंतर तुमचा हा प्रश्न विचारतो. एकापेक्षा एक बुद्ध नक्की मी नक्की भाऊ विचारतो तो प्रश्न आपल्याला पुढच्या वेळेला. मला तुमचा तोच प्रश्न आहे की अख्खा पत्रकार परिषदेमध्ये एकही पत्रकार असं का विचारत नाही की बाबा तुम्ही तेव्हा सभात्याग का केला होता? अर्थात आता भाऊ तिकडे तशी संधी मिळाली नाही किंवा मी नव्हतो किंवा तुम्ही तिकडे असायचं काही कारण नाहीये, नाही तर कोणीतरी विचारलाही असता आपण, आणि हे प्रश्न विचारले पाहिजे याबाबतीत मी सहमत आहे तुमच्याशी. ऑन रेकॉर्ड मी हे सांगतो. मी आता पहिल्यांदा जातो इम्तियाज जलील यांच्याकडे आणि त्यानंतर मी तिवारींकडे आणि मस्केनकडे जाणार आहे. कारण मस्केनकडे शेवटी का जातोय, कारण दोन्ही विधानांचे संदर्भ त्यांना सांगावे लागणार आहेत. इम्तियाज जलीलजी, मला आपल्याला विचारायचं आहे, शिवसेनेच्या स्टँडमुळे तुम्ही गेला होता मी मस्के येतो तुमच्याकडे, त्याचं क्लेरिफिकेशन घ्या ना तुम्ही. मी येतो मस्के सर तुमच्याकडे येतो. मी इम्तियाज जलील यांनी जे काही आमच्या त्याचं तुम्ही घ्या ना. तुम्ही जेव्हा आम्हाला चर्चेला बोलवता तेव्हा एखादा आमच्यावर टीका करतो त्याचं उत्तर आमच्याकडनं घ्या. घ्या बोला मस्केजी, चला बोला तुम्ही, हरकत नाही. खरं तर तुमच्याकडेच येणार होतो नंतर, पण बोला तुम्ही. मस्केजी बोला प्लीज. आता नवीन जिन्हा आलेले आहे, बोला प्लीज. नाही प्रसन्नाजी मुळात हा वक्फ सुधारणा जे काही बिल आहे ते मुसलमानांच्या विरोधात आहे, मुसलमानांच्या जमिनी हडप करणार आहेत. ही सुरुवात महाराष्ट्रात कुणी केली हो? संजय राऊत आज सकाळी सुद्धा म्हणाले की ह्या जमिनी आम्हाला ह्यांना अडाणी आणि 2 व्यापाऱ्यांना द्यायच्यात. भाषणामध्ये यांचा हाच उल्लेख. त्यानंतर ते काय ते आपले अरविंद सावंत यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी, तुम्ही म्हणता ना हिंदुत्व कुठे आलं की सिद्धिविनायक मंदिरावर, कोल्हापूरच्या मंदिरावरती जर मुस्लिम व्यक्ती घेतल्या तर तुम्हाला चालणार आहे का? यापुढे ते घेतले जातील असं लेखी अरविंद सावंतांनी आमच्या जेपीसी मिटिंगला गेलेला आहे. मुळात तुम्ही हा वक्फ सुधारणा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट बिल आहे, माझं यांना आव्हान आहे, जे या ठिकाणी टीका करतायत की मुसलमानांच्या, आता इम्तियाज जलील म्हणाले की मुसलमानांच्या जमीन यांना हडप करायच्यात. कुणाला हडप करायच्या आहेत? कुठल्या तरतुदीमध्ये लिहिलंय की सरकार तुमच्या जमिनी हडप करणार आहेत? ते तुम्ही सांगा, ती तरतूद वाचून सांगा. फक्त वक्फ बिल असं आहे, वक्फ बिल तसं आहे. वक्फ बोर्ड ऐकून घ्या, वक्फ बोर्ड आणि देवस्थान हे वेगवेगळे आहे. देवस्थान एक धर्मदाय संस्था आहे, त्याचा आणि वक्फ बिलाचा काही संबंध नाही. दोघांचा कारभार वेगवेगळा आहे. मी मस्केजी फक्त विनंती करतो, काल तुम्ही नव्हता पण काल आपण बिलावरची चर्चा घेतलेली आहे. ती चर्चा मला काही नाही, फक्त चर्चा पूर्ण वेगळ्या दिशेला जाईल म्हणून मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, अन्यथा मी असं कोणाला थांबवत नाही. चुकीच्या पद्धतीने. ठीक आहे, मी एक इम्तियाज जलील यांना प्रश्न विचारतो. इम्तियाजी, माझा प्रश्न असा आहे, पॉलिटिकल प्रश्न आताच्या चर्चेला धरून. चर्चा ही संजय राऊत आणि उभाटा यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे इम्तियाज जलीलजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, शिवसेनेच्या स्टँडमुळे तुमचाही विरोध आहे वक्फ सुधारणा विधेयकाला आणि शिवसेनेने महाराष्ट्रातल्या काही हिंदुत्ववादी पक्षाने सुद्धा विरोध केलेला आहे. तुम्हाला शिवसेना आता तुमची पॉलिटिकल दोस्त वाटते का, मित्र वाटते का इम्तियाज जलीलजी? तसं काही नाही आहे. दुर्दैव हे आहे की 25 वर्षापूर्वी महाराष्ट्राची राजनीती कशी होती, त्या काळात बाळासाहेब ठाकरे जेव्हा हे शिवसेना स्थापित केली होती, ते काँग्रेस, राष्ट्रवादी, मुसलमान, साऊथ इंडियन्स यांच्या विरोधात त्यांनी पक्ष स्थापित केलं होतं. याचा अर्थ हे नाही आहे की 25-30 वर्षानंतर त्यांनी ते स्टँड घ्यायला पाहिजे. आता राजनीतीमध्ये अकॉर्डिंग टू द सिच्युएशन आपल्याला पुढे न्यायचं असेल देशाला, राज्याला,
तर आपण 25 वर्षापूर्वी नाही बाळासाहेब असे होते, तर आता बाळासाहेबांनी जेव्हा स्थापित केली होती तर साऊथ इंडियन्सच्या विरोधात केले होते. मग आता काय वाटतं साऊथ इम्तियाज जलील या इंडियन्सला लुंगी एमआयएमचे काय काय नेते ते इम्तियाज बोलायचे, जलीलना मुस्लिमांना शिवसेना काय कशी काय उद्धव ठाकरे बोलायचे. कसे वाटतात काय- कसे वाटतात? नाही, माझी तर अपेक्षा हे आहे की उद्धव साहेब सोबत एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीनेही मुसलमानांना या एका चष्म्यातून बघू नये की ह्या देशाचे लोक आमचे नाही आहे, आम्ही त्यांच्या विरोधात आहे, आम्ही कट्टर, आम्ही त्यांचे विरोधी आहे. आज कमीत कमी आज एक उद्धव ठाकरे साहेब किंवा शिवसेना जे युबीटीची आहे ते मुसलमानांना जवळ करत आहे, तर खऱ्या अर्थाने प्रसन्न मला तर भीती व्हायला पाहिजे की मुसलमान मत जे आहे जे माझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे जाणार आहे. पण माझी अपेक्षा हे आहे की मतांपेक्षा जास्त महत्व हे आहे की महाराष्ट्रामध्ये आपण एक सेक्युलर खूप फॅब्रिक चांगलं, आपण खूप कशा जे ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या होतं, लक्षात आलं. कसं आपण ठेवता ठीक आहे, येईल. मला लक्षात आलं, मला आता इम्तियाज काय लक्षात बिल आलं, बिल आला की मी हिंदू पुन्हा आता मुस्लिम किशोर गुन्हा तिवारींकडे करायचा. जातोय. आता माझ्या लक्षात आलं किशोर तिवारी, आता एक प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. मी आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद नीट बघितली. त्यांची मांडणी अशी होती की भाजप ज्या प्रमाणात सगळ्या वक्फ बोर्डाचे फायदे दाखवत होते, मग हे तर मुसलमानांचं लांगुल चलन आहे आणि ते इतकं लांगुल चलन आहे. किशोरजी हा प्रश्न नीट ऐका. इतकं लांगुल चलन आहे की इतकं लांगुल चलन तर मोहम्मद अली जिनाने पण केलं नव्हतं. इतकं भाजप आता मुस्लिम लांगुल चलन करतंय. जर काय एवढं वक्फ सगळं मुसलमानांसाठीच आहे तर मग हिंदूंसाठी काय आहे? आता माझा तुम्हाला वेगळा प्रश्न आहे आणि किशोरजी हा प्रश्न तर त्याच्या इसेन्स सकट लक्षात घ्या. म्हणजे उद्धव ठाकरेंना वक्फचा कायदा किंवा कोणताही कायदा मुसलमानांच्या जेवढा अगेन्स्ट असेल तेवढं भाजपचं हिंदुत्व अधिक कडवं असं तुम्ही मानता? म्हणजे मला असा प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने मुस्लिम हे सेकंड सिटीजन असावेत किंवा त्यांच्यावरती जर का कोणता दमनकारी कायदा असेल तर स्वागत आहे, पण त्यांच्या फायद्याचं काही असेल तर मात्र भाजप मुसलमान नांगुल चालन करतंय असं तुम्ही लॉजिक देताय? तुम्हाला असं नाही वाटत उद्धव ठाकरेंनी जे काही मांडलेलं आहे तो वस्तुतः विरोधाभास आहे? नाही, हा प्रश्न तुम्ही फार चांगला विचारला आणि मी उत्तर देतो की ज्या प्रकारे महाराष्ट्रात किंवा लोकसभेच्या निवडणुकीत मोदीजींनी प्रचार केला की हे मंगलसूत्र चोरतील, तुमची म्हैस घेऊन जातील किंवा टोट्या चोरतील, आणि आता नागपूरमध्ये जो धिंगाणा झाला आणि ज्या प्रकारे 340 वर्षापूर्वीची कबर काढून हे करत आहेत, भैयाजी जोशीला मानत नाहीये, मोहनजी भागवतला मानत नाहीये, तर भाजप हा मुस्लिम द्वेष आणि हिंदू मुसलमान करत आहे आणि त्यांचे विभाजन करून आपला हिंदू बेस पक्का करत आहे. पण तुम्ही तर म्हणाला नाही किशोर तिवारीजी, तुम्ही आता आणखी काहीतरी गंमत होते. आता तुम्ही म्हणताय की भाजप मुस्लिम द्वेष करतोय, पण तुमच्या पक्षाचे नेते म्हणतात की भाजप मुस्लिम लांगुल चलन करतोय. आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले ते. अरे मला पूर्ण करू द्या. प्रसन्न, बोला. कसं असते की उद्धवजी म्हणाले की जे काल रिजूजी किंवा अमित शहाजींनी जे मुस्लिम प्रेम, वंचितांच्यावर प्रेम, 20 कोटी मुसलमानांवर प्रेम, हे सगळं थोतांड आहे. या लोकांना जमिनी 9 लाख हेक्टर जमिनी ज्या आहेत त्याचा वाद जो सरकारकडे व उद्योगपतींकडे आहे, त्यामध्ये सरकारीकरण करून या सगळ्या घ्यायच्या आहेत. आणि नरेंद्र मस्के कायद्यामध्ये जजच्या ठिकाणी तुम्ही सनदी अधिकारी टाकला आहे. आता सगळ्या जमिनी आणि तिथे तुम्ही 2 हिंदूही टाकत आहे. अरे माझा किशोरजी, तुम्ही माझ्या प्रश्नाला पूर्ण डायव्हर्ट करताय. किशोरजी, माझा स्पेसिफिक प्रश्न होता तुम्हाला. तुम्ही आता कायद्याच्या बाबींबद्दल नका जाऊ. माझा प्रश्न होता, उद्धव ठाकरे म्हणतात की हा जर का कायदा एवढा मुसलमानांच्या फायद्याचा आहे तर भाजप मुस्लिम लांगुल चालन करतंय. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की मग नेमकं काय करायला पाहिजे? एक मिनिट मी म्हणतो. अरे नरेंद्रजी थोडं थांबा हो. कसं करावं यांचं? इतकी ऍसिडिटी वाढली आहे यांना की यांना स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी थोडं थांबा ना. काय नाहीये तुम्ही जे अरे थोडं थांबा ना, थोडं थांबा तुम्ही. तुम्ही थोडक्यात पूर्ण करा प्लीज. चुकीचं नका आम्ही बोलू. पूर्ण इम्तियाजीला करतो. विचारा, पूर्ण असं करतो. नाहीये, ते पण सांगतील. अरे नरेंद्रजी थांबा ना थोडं. हा करा. मी एक बोलतो की अरे उद्धवजीचं हे करा. म्हणणं, अरे उद्धवजीचं म्हणणं हे होतं की भाजप जे मुस्लिम प्रेम दाखवत आहे ते मुस्लिम प्रेम नसून जमिनी लाटण्याचं षडयंत्र आहे. बरं. आणि या मुद्द्यावर आम्ही
फार ठाम आहो, कारण नागपूर मुंबईच्या मेजर लँड या अडाणी आणि अंबानी हे हस्तगत करण्याच्या मागे लागले आहे. हे तर गुलामी करत आहे हो. या त्यांचेच कोके घेऊन हे आमच्याची दूर गेले. काय म्हणावं आता यांना? बरं, काय आहे, नरेंद्र मस्के काय बोलतात? तिथे हिंदू ठीक आहे. टाकतात. मला तिथे तुमचा मुद्दा तुम्ही लक्षात आला. मला लोकांना शेवट जे पुन्हा अधिकारी भाऊ टाकतात. तोरसेकरांवर करायचा आहे. मला भाऊ तोरसेकरांकडे शेवटची कमेंट घ्यायची आहे. भाऊ, मला याच्या पलीकडचा आता वक्तचा मुद्दा ठीक आहे, लक्षात आला. बहुमत असल्यामुळे तो तसे राज्यसभेत सुद्धा पार होईल. पण या निमित्तानं जो हिंदुत्वाचा मुद्दा येतोय की आमचं हिंदुत्व का तुमचं हिंदुत्व, हे हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये लागू आहे का? आणि त्याच्याद्वारे खरंच असं लोकांच्या मतदानाच्या पॅटर्नवरती त्याचा फरक पडतोय का, की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व जरा पातळ झालंय किंवा भाजपचं हिंदुत्व कदाचित शिंदेच्या हिंदुत्वापेक्षा कडक आहे, असा खरंच फरक पडतो भाऊ? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पहिल्या 5 वर्षात, हो, तेव्हा त्यांच्या नावाने खिशात राजीनामे ठेवून शिवसेनेचे मंत्री फिरतात अशी चर्चा होती. ऐकू येते? हो, ऐकूला येते, सलग बोला. हॅलो, हो, ऐकायला येते, सलग बोला तुम्ही. ऐकू? हां, तर त्यावेळेला सुप्रियाताईंनी रोज शिव्या भाजपला घालून भाजपच्या सरकारमध्ये बसलेले जे शिवसेना होती त्यावर सुप्रियाताईंनी एक छान कॉमेंट केली होती की उद्धव ठाकरे यांच्या नावातच यू टर्न आहे. मी आता त्या व्यक्तिगत भागात जात नाही, पण मुद्दा असा आहे की हिंदुत्व तुम्ही कशाला म्हणणार मला कळत नाही हो. प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. बरं, प्रत्येक जण ह्याला हिंदुत्व म्हणतो, माझं हिंदुत्व आहे, माझं हिंदुत्व, त्यांचं हिंदुत्व वेगळं, माझं. हिंदुत्वाच्या किती व्याख्या म्हणजे दलित पॅन्थरच्या किंवा RPAच्या किती शाखा आहेत, त्याच्यापेक्षा मला वाटतं आता हिंदुत्वाच्या व्याख्या अधिक झालेल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा परिणाम एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, हिंदू माणूस हा मूलतः सेक्युलर आहे. हिंदूंचा इतिहास तुम्ही बघाल तर धर्म प्रसारासाठी हातात तलवार सुद्धा न घेता कुठेही गेलेले नाहीत. हिंदू धर्म प्रसारासाठी सुद्धा गेले नाहीत. बरं. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काय असतं, तुमची एक जगण्याची पद्धती आहे, ती धोक्यात आली आहे. म्हणून जो चवताळून उठतो, दिवसल्यानंतर उठतो, तो हिंदू असतो आणि त्याचं असतं ते हिंदुत्व असतं. बरं. अर्थात सत्तेसाठी वर्षानुवर्ष आक्रमकांच्या नावाने आपण बोटं मोडतो, औरंगजेब असेल किंवा आणखीन कोण, पण त्यांना साथ देणारे आपल्यातलेच होते ना. बरं. सत्तेसाठी देशाच्या किंवा समाजाच्या विरोधकांची हातमिळवणी करणारे आपल्यातलेच होते. औरंगजेबाला आपण शिव्या घालायच्या, पण जयचंद्राचं काय करायचं, हे विषय आहेत ना. मिर्झाराजे जयसिंग आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांना अटक करून नेणारे कोण होते. तेव्हा हा विषय त्याच्यात जाऊ नये. ज्यावेळेला समाज हा आपला आता ओळख, आज तुम्ही बघताय हमासचं काय झालंय, गेट आउट हमास म्हणायची वेळ का आली आहे. बरं. किंवा मोहम्मद बिन सलमान त्यांनी सुद्धा आता इस्लाम ही नाही, आमची अरब ही आयडेंटिटी आहे, इथपर्यंत परिस्थिती का आली. ह्या सगळ्या व्यापक गोष्टी एकत्र बघायला पाहिजेत. हवेत काहीतरी एक चिमटा उचलायचा चिमूटभर आणि त्याच्यावर शीतावरून भाताची परीक्षा करायची. भाऊ, मला तुमच्या शेवटचं वाक्य हेच या कन्क्लुडिंग कार्यक्रमाचा कन्क्लुडिंग रिमार्क नक्की आवडेल. मी तुमचं वाक्य उधार घेतो की एक मोठा परीख बघण्याच्या ऐवजी शीतावरनं भाताची परीक्षा करायची. एखाद्या विधेयकाला विरोध किंवा समर्थनामुळे एखाद्या पक्षाचं हिंदुत्व खरं असेल की खोटं, आणि दुसरा पक्ष हा एखाद्या विधेयकाची बाजू घेतो म्हणून तो मुस्लिम लांगुल चालन, अशा दोन्ही टोकाच्या भूमिकांच्या पलीकडे सगळा परीख बघायला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. मगाशी भाऊ फक्त बोलताना चुकून शिवाजी महाराजांची अटक म्हणाली, ते कदाचित चुकले असतील, म्हणजे ते चुकले संदर्भासाठी चुकले, ते संभाजी महाराजांच्या अटकेबद्दल बोलत असावेत. तर तो मुद्दा फक्त ऑनेर असल्यामुळे ते करेक्ट करणं गरजेचं असल्यामुळे फक्त मी सांगतोय. या अतिशय महत्त्वाच्या चर्चेला विविध अंगांनी भिडण्याचा प्रयत्न आपण सगळ्या मान्यवरांनी केला. सगळ्यांचे आभार. जाऊयात आपल्या माझा पोल सेंटरकडे. आपण जो प्रश्न विचारला होता आजच्या चर्चेसाठीचा आणि ज्याला तुमचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे, भाजपला मुस्लिमांचा मोहम्मद अली जिन्नांपेक्षा अधिक कळवळ आहे. उद्धव ठाकरेंच्या या मताशी आपण सहमत आहात का? 20,000 प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि 71% लोक होय म्हणतायत की भाजपला मुस्लिमांचा मोहम्मद अली जिन्नांपेक्षा जास्त कळवळ आहे, आणि नाही म्हणतायत 29%. आजच्या या चर्चेनंतर आणि या पोलनंतर आपण इथेच थांबणार आहोत. दररोज 7:56 झिरो आवरमध्ये चर्चा जनहिताची माझ्यासोबत एबीपी माझावर पाहायला विसरू नका. झिरो आवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.